अहिल्यानगरच्या मुकुंदनगरमधील धीरज परदेशी याच्यावरती जीवघेणा हल्ला झाला होता आणि 3 दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर आज त्याने अखेरचा श्वास घेतला। या प्रकरणामध्ये आता मयत तरुण धीरज परदेशी उर्फ राजपूत याच्या पत्नीने एक आक्रमक भूमिका घेतलेली आहे। त्याबरोबरच संग्राम जगताप यांनी देखील आक्रमक पवित्रा घेतलेला असून सर्व हिंदू संघटना यांनी नगर बंदचं आव्हान दिलं होतं। या नगर बंदच्या भूमिकेला सर्व व्यापाऱ्यांनी सहमती दर्शवली होती। त्याबरोबरच ज्या ठिकाणी माझ्या पतीचा प्राण गेला त्याच ठिकाणी माझ्या पतीचा अंत्यविधी करायचा अशी आक्रमक भूमिका मयत धीरज परदेशी याच्या पत्नीने घेतली आहे। आणि संग्राम जगताप यांच्या प्रमुख 3 मागण्या कोणत्या आहेत सर्व घटनाक्रम जाणून घेऊ या व्हिडिओमध्ये। घटनेची सुरुवात होते अहिल्यानगर शहरातील मुकुंदनगर येथील दर्गा दायरा परिसराच्या कब्रिस्तानमध्ये महापालिकेच्या विद्युत विभागाचे काम सुरू होते। याच ठिकाणी महापालिकेचे कंत्राटी कर्मचारी धीरज परदेशी हे पथदिव्यांच्या कामासाठी गेले होते। मिळालेल्या माहितीनुसार त्यांच्यावर अचानक काही जणांनी हल्ला केला। स्थानिक मृतांमध्ये हल्लेखोरांची संख्या सुमारे 10 ते 15 असल्याचे सांगितले जाते आणि या हल्ल्यामध्ये धीरज परदेशी गंभीररित्या जखमी झाले होते। हल्ल्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। जेव्हा रुग्णालयामध्ये धीरज परदेशी यांच्यावरती उपचार सुरू होते त्यावेळेस आमदार संग्राम जगताप यांनी त्यांची भेट घेतली होती। त्यावेळी त्यांनी पोलीस प्रशासनाकडे दोषींवर कठोर कारवाई करायची मागणी केली होती। मात्र उपचार सुरू असतानाच धीरज परदेशी यांची प्रकृती अधिक गंभीर झाली आणि अखेर धीरज परदेशी यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। या सर्व घटनेनंतर दवाखान्याच्या बाहेर कुटुंबियांनी आणि धीरज परदेशी यांच्या नातेवाईकांनी गर्दी केली होती आणि एकच गोंधळ उडाला होता। यामध्येच धीरज परदेशी याच्या पत्नीने पोलीस प्रशासनावरती शंका व्यक्त केली। त्यांनी सर्व घटनेचा तपास नीट केला नसल्याचा तिच्या पत्नीचं म्हणणं होतं। याबरोबरच तिने असं देखील म्हणलं की माझा पती एक हिंदू होता, तो डोक्याला टिळा लावायचा, त्यामुळे त्याच्यावरती हा प्राणघातक हल्ला झाला। आम्ही हिंदू आहोत तर आमची काही चुकी आहे का? ज्या ठिकाणी माझ्या नवऱ्याचा शेवटचा श्वास घेतला, ज्या ठिकाणी माझ्या नवऱ्याला नेऊन मारण्यात आलं म्हणजे कब्रिस्तान परिसरामध्ये, त्याच ठिकाणी माझ्या नवऱ्याचा अंत्यविधी करणार अशी मागणी धीरज परदेशी याच्या पत्नीने केली होती। या प्रकरणामध्ये भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि पोलिसांनी कारवाई करत 4 जणांना ताब्यात देखील घेतलं होतं। युनुस शेख, मेहराज सय्यद, सिराज सय्यद आणि मुस्तकीम सय्यद या जणांव्यतिरिक्त आणखी कोणी या प्रकरणामध्ये समाविष्ट आहे का याचाही तपास करायची मागणी समोर करण्यात आली। परंतु धीरज परदेशी याच्या मृत्यूनंतर हिंदू संघटना आणि कार्यकर्ते आक्रमक झाले। शहरामध्ये दुकानं बंद ठेवण्याचं आवाहन करण्यात आलं। कापड बाजार, चितळे रोड, नवी पेठ या भागांमध्ये कार्यकर्त्यांनी व्यापाऱ्यांशी संपर्क साधून बंदमध्ये सहभागी होण्याचं आवाहन केल्याचं वृत्त आहे। या घटनेच्या निषेधार्थ शहरातील व्यापाऱ्यांनी धीरज परदेशी यांना न्याय मिळावा आणि आरोपींवर कठोर कारवाई व्हावी या मागणीसाठी बंदला पाठिंबा दिला। आमदार संग्राम जगताप यांनी देखील मृत धीरज परदेशी याच्या पत्नीच्या गोष्टीला दुजोरा दिला। त्यांनी सांगितलं की टीका लावलेल्या माणसाला मारण्याची ही पहिली वेळ नाही, त्या ठिकाणी याआधीही अशा घटना घडल्या होत्या। संग्राम जगताप यांनी भूमिका मांडली। त्यांनी सांगितलं की धीरज परदेशी याचं पोस्टमॉर्टम छत्रपती संभाजीनगरमध्ये व्हावं आणि ते VC द्वारे व्हावं। दुसरी मागणी अशी होती की जे लोक या घटनेमध्ये आरोपी आहेत त्यांची घरं जमीनदोस्त करावीत आणि तिसरी मागणी अशी होती की धीरज परदेशी यांच्या पत्नीने केलेली मागणी आहे धीरज परदेशी यांचा अंत्यसंस्कार त्याच कब्रिस्तानमध्ये ज्या ठिकाणी धीरज परदेशी यांचा मृत्यू झाला त्याच ठिकाणी व्हावा। अशा 3 मुख्य मागण्यांची भूमिका संग्राम जगताप यांनी आज मांडली। मुकुंदनगरमधील धीरज परदेशी हल्ला प्रकरणामध्ये आता पोलिसांसमोर काही आव्हानं आहेत। यामध्ये पत्नीचा आक्रोश, पत्नीची मागणी, ज्या ठिकाणी त्याची मृत्यू झाला त्याच ठिकाणी त्याचा अंत्यविधी करायचा आहे, कब्रिस्तानमध्ये आपल्या पतीचा अंत्यविधी करणार असल्याची मागणी धीरज परदेशी याच्या पत्नीने केलेली आहे। दुसरीकडे हिंदू संघटनेचा संताप, नगर बंदची हाक दिलेले व्यापारी आणि त्याबरोबरच आमदार संग्राम जगताप यांनी केलेल्या प्रमुख 3 मागण्या। त्याबरोबरच पोलिसांसमोर हे देखील आव्हान आहे की यामध्ये आणखी कोणी आरोपी होते का? हत्येचं मेन कारण काय होतं? का त्याची पत्नी जशी आरोप करत आहे याच्यामध्ये काही धर्माचा अँगल होता का? मुकुंदनगरमधील धीरज परदेशी हत्या प्रकरणाचा तपास आता कोणत्या दिशेने जातो आणि पुढे आणखी कोणती कारवाई होते याकडे संपूर्ण अहिल्यानगरचं लक्ष लागलेलं आहे। अशाच नवनवीन आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या ट्रेंडिंग युवा या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो। धन्यवाद।